त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीला पुष्पमाला तिला देते. तर मी काही जास्त बोलत नाही. तुम्हाला सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता मला वाटतं अर्चनाताई आता आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील. त्यांनी पिवळे येऊन मार्गदर्शन करावं. रमेश काळे हां करायचे आहे. फोटो एक मिनिट रमेश सर सर त्यानंतर ताई जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व मातांना महापुरुषांना अभिवादन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि नरसिंह फ्रेंड सर्कल यांच्यातर्फे जयंती ही साजरी करण्यात येत आहे. बाबा लोंढे यांच्या पुढाकाराने मी माटुंगा लेबर कॅम्पमधील सर्व रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि जसं आत्ताच बोलले की बाबासाहेबांनी त्यांचे विचार आणि त्यांचं जे आपलं मार्गदर्शन एक मूल्य सांगणं आहे की शिका हे खूप शिक्षण घेतल्याशिवाय माणूस पुढे जाणार नाही. आणि जयंती साजरी करतोच, पण त्याचबरोबर समाजाने शिक्षण घेऊन उच्च पदावर गेलं पाहिजे. IAS ऑफिसर किंवा अशा गव्हर्मेंट ठिकाणी आपले उच्च पदावर आपले बांधव त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हेच मी म्हणू इच्छिते की बाबासाहेबांना आपलं एक अभिवादन असू शकतं. तर परत एकदा सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. सर तुम्ही सिद्धू बाबासाहेब एक उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच काका मोबाईल ओके हम लोग नहीं अरे हम लोग समोर आला नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. नहीं तू यार काका मोबाईल छोड़ा की ओके काका मामा नाव धन्यवाद. या तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. आजचा आनंदाचा दिवस आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. तर माटुंगा लेबर कॅम्पमधील सर्व नागरिकांना खूप खूप जयंतीच्या शुभेच्छा. आणि बाबा लोंढे यांनी हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नरसिंह फ्रेंड सर्कल यांच्यामार्फत
तर खरंच त्यांचं पण मी अभिनंदन आभार मानते की असा कार्यक्रम प्रत्येक विभागामध्ये व्हायला पाहिजे. कारण नवीन पिढी आहे, त्यांना बाबासाहेब समजले पाहिजे, त्यांचं कार्य समजलं पाहिजे. तर हे जे काम ते करतायत तर खूपच मोलाचं काम आहे. धन्यवाद. थँक्यू. रोलिंग. येस. आज जगामधील विद्वान व्यक्ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी आपण जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी जे सामाजिक क्रांतीचे संदेश 4 मंत्र दिलेत, समता, स्वातंत्र्य, बंधुते, न्याय, या आधारे या देशामध्ये संपूर्ण भारतीय लोकांनी कसं एकता निर्माण होईल हे संविधानामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर त्यानुसारच भारतीयांनी संविधानानुसार या देश चालतो, त्या संविधानानुसारच लोकांचं प्रगती होणार आहे. याकरता मी सर्वांना, संपूर्ण भारतीयांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. थँक्यू. एक मिनिट थांब, बोलल्यानंतर बोल. सर्वांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज माटुंगा लेबर कॅम्पमध्ये हे जे नवीन मंडळ स्थापन झालं आहे, त्या मंडळाला आम्हा सर्व इथे राहणाऱ्या रहिवाशांच्या खूप हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून माझे 2 शब्द एक मिनिट. हां, बोला. सर्वप्रथम माटुंगा लेबर कॅम्पमधील सर्व बौद्ध बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सायलेन्स. खूप शुभेच्छा. आणि आज या ठिकाणी नरसिंह फ्रेंड सर्कल यांच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि त्यानिमित्ताने हा छोटासा परंतु चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमचे मित्र बाबा लोंढे, DK, दिलीप कांबळे, उदय साळवी, राजू पंडित आणि नरसिंह वगैरे या सर्वांनी जे सहकार्य केलं, त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलेला आहे. आणि म्हणूनच मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जय हिंद. एक मिनिट बोल. आज या ठिकाणी नरसिंहपूरच्या फ्रेंड सर्कलच्या वतीने जे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठेवण्यात आलेली आहे. आमचे सन्मान्य मित्र बाबाजी लोंढे आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने उदय राजूजी आणि परत सर्वच आमची टीम या ठिकाणी आम्ही काळेसाहेब पण आलेले आहेत आज. तर त्यांना जो ह्याच्यातून एक प्रबोधन द्यायचं आहे की बाबासाहेबांनी जे सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तर लोकांनी त्याला संकुचित समजलेलं आहे. शिका म्हणजे उच्च शिक्षित व्हा, उच्च शिक्षित होऊन संघटित व्हा आणि वैचारिक लढा द्या, असे बाबासाहेबांची जी भूमिका आहे याच्यासाठी सर्व तरुणांनी झोकून दिलं पाहिजे. तर आपण जर असं केलं तरच बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा आपण पुढे घेऊन जाऊ असं मी या ठिकाणी समजतो. आणि तुम्हा सर्व भारतीयांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम. या ठिकाणी साजरी होत आहे आणि संपूर्ण देशातच नव्हे तर या